नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळाचं जे रणगाणं सुरू आहे 22, 23, 26, 28 नंतर फेब्रुवारी मध्ये टेंडर जाहिरात XYZ वॉट एव्हर काही असो, पण लवकरच भरती येणार आहे, त्याच्यामुळे तयारी करायची. पण आता हे घोडं इथे अडलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट की परमनंट हा विषय अजून अडखडलेला आहे. म्हणून त्या भरतीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेट होते. आणि दुसऱ्या निवडणुका. बरं असो, आजचा मुद्दा आपला तोच नाही. जरी कॉन्ट्रॅक्ट भरती आली, आता फायनल होईल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट होईल किंवा परमनंट होईल. जर कॉन्ट्रॅक्ट आली आणि परमनंट आली तर नेमकं तुम्हाला फायदा कशात आहे, कुठलं बेस्ट आहे? जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर कॉन्ट्रॅक्ट बेस्ट का आहे आणि बेस्ट का नाही? परमनंट असेल तर परमनंट बेस्ट का आहे आणि परमनंट बेस्ट का नाही? ह्या छोट्या छोट्या 2-4 पॉईंट आपण क्लिअर करून घेणार आहेत. कारण कुठलीच भरती वाईट नाही, ना की कॉन्ट्रॅक्ट ना की परमनंट. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ही भरती बघायची, कोणाला कुठले फायदेशीर आहे आणि ते तुम्ही डिसाईड करायचं आपल्या एक्सप्लेनेशनच्या नंतर की भरती तुम्हाला कुठली बेस्ट वाटत आहे. मग तुम्ही तुमचं कमेंट सांगायचंय की तुम्हाला परमनंट पाहिजे की कॉन्ट्रॅक्ट भरती. तर नेमका फरक काय मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट वर्सेस परमनंट भरती या भरतीमध्ये नेमका डिफरन्स काय आहे? सुरुवातीला कंत्राटी परमनंट म्हणजे नेमकं काय? कंत्राटी म्हणजे एक स्पेसिफिक टाइम पिरियड साठी एक असलेली जागेवर तात्पुरत्या कालावधीसाठी घेतलेल्या जागेवर करार तत्वावर घेतलेली भरती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. परमनंट म्हणजे तुम्ही रिटायरमेंट एकदा लागले की रिटायरमेंट होईपर्यंत तुमची घेतलेली भरती ती म्हणजे परमनंट भरती. मग नेमकं याच्यात फरक काय आणि काय फायदे तोटे कॉन्ट्रॅक्ट आणि परमनंटचे? सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट जर घेतलं तर स्पेसिफिक टाइम पिरियड असतो, लाईफ टाइम तुम्हाला ड्युटी नसते. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही भत्ते मिळतात, मेडिकल अलाउन्सेस मिळतात किंवा ज्या शासकीय फॅसिलिटी मिळतात त्या लाईफ टाइम मिळत नाही. जेवढ्या कालावधीसाठी तुमची भरती निघालेली तुमचा टाइम पिरियड आहे तेवढ्यापर्यंतच त्या फॅसिलिटी मिळतात. परमनंट मध्ये तसं नाही. एकदा लागलात म्हणजे आता या भरतीमध्ये जर भरती परमनंट निघाली तर परमनंट भरतीत तुम्ही लागलात तर तुम्हाला मेडिकल अलाउन्सेस मिळणार, म्हणजे मेडिकल फॅसिलिटी मिळणार. त्याच्यानंतर तुमचे हाऊस रेंट, महागाई भत्ता, त्याच्यानंतर तुमचं PF इन्शुरन्स, बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी शासकीय ज्या असतात त्या मिळणार. आणि विशेष म्हणजे तुमचं जे वेतन असतं शासकीय कर्मचाऱ्यांना, राज्य शासन असो किंवा केंद्र शासनातले कर्मचारी असो, त्यांना वेतन जसं चेंज होतं, जसे की आता आठवं वेतन लागू होणारच आहे, त्यानुसार पगारात वाढ होती, त्यानुसार त्या गोष्टींचा फायदा पडत असतो. आता दुसरा पॉइंट आहे पगारामध्ये फरक. लक्षात असू द्या, जसं तुमचं वर्ष एक वाढलं म्हणजे 2026 ला तुम्ही लागलात, 2027 ला, 28 ला, 29 ला, 30 ला, असं प्रत्येक वर्ष तुमच्या पगारामध्ये एक स्पेसिफिक लिमिट मध्ये वाढ केली जाते, म्हणजे थोडक्यात इन्क्रीमेंट केलं जातं तुमचं. पण केव्हा मित्रांनो? जर तुम्ही परमनंट असाल तर. ओके, परमनंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये नसाल तर ठीक आहे. आता कमी पगार हा कॉन्ट्रॅक्ट बेस भरतीलाच असतो, म्हणजे 3 वर्षाचा कालावधी तुम्हाला जास्तीत जास्त इन्क्रीमेंट बी नसतं तिथं. म्हणजे जे काही रूल आज कॉन्ट्रॅक्ट साईन केलं तर आज साईन केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचं कॉन्ट्रॅक्ट एंड होईल तोपर्यंत तोच नियम लागू असणार. मग आज साईन केलं जर असेल कॉन्ट्रॅक्ट, जर 3 वर्षाचा असेल तर त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी काही इन्क्रीमेंट आहे का, दुसऱ्या वर्षी काही इन्क्रीमेंट आहे का, तिसऱ्या वर्षी काही इन्क्रीमेंट आहे का, ह्या गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो. म्हणजे 1 वर्ष झालं, दुसरं वर्ष लागल्याच्या नंतर काय पगारात वाढ आहे की नाही हे आजच कॉन्ट्रॅक्ट केलेल्या साईन मध्ये तुम्हाला कन्फर्म कळतं. तसं शासकीय भरतीचं नसतं, म्हणजे परमनंट भरतीचं नसतं. जसं तुमचं वर्ष उलटेल तसं तुमचं इन्क्रीमेंट 100% होतं मित्रांनो, पगारामध्ये वाढ होते मित्रांनो. नो इन्क्रीमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये. DA, महागाई भत्ता, हाऊस रेंट अलाउन्स हे कॉन्ट्रॅक्ट भरतीमध्ये मिळत नाहीत. शासकीय भरतीमध्ये म्हणजे परमनंट भरतीमध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत, नवे मिळतातच मित्रांनो. ठीक आहे. आता सुविधा, तिसरा पॉइंट आहे मित्रांनो, सुविधा म्हणजे फॅसिलिटी. कॉन्ट्रॅक्ट मध्ये आणि गव्हर्नमेंट मध्ये डायरेक्ट जमीन आणि आसमानाचा फरक आहे. मग ते तुम्ही डिसाईड करायचंय कॉन्ट्रॅक्ट चांगलं आहे का परमनंट काय नाही. म्हणून आपण मागे पण ओरडत होतो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी शासकीय अधिकाऱ्यांना पुरवठा केलाय, विरोध केलाय, संघटनांनी पुरवठा केलाय, विरोध केलाय की बाबा ही कॉन्ट्रॅक्ट एकदाची बंद पाडा, भले तुम्ही भरती नका काढू. एवढे विद्यार्थी मित्र वैतागलेले, कारण की परमनंटचा एक कुछ और ही और रहता है. म्हणजे एक आपण म्हणतो ना की तिथे आदमीचा औरा, AURA औरा, तो वाला तसं असतं. ते शासकीय असतं, कॉन्ट्रॅक्ट असतं. ठीक आहे. इथे तुम्हाला
परमनंट असाल तर मेडिकल लिव्ह असतात, पेड लिव्ह असतात मित्रांनो, पेन्शन फॅसिलिटी असते, रिटायरमेंटच्या सुविधा असतात मित्रांनो जर तुम्ही परमनंट असतात. जर इथं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे 3 वर्षाचे घेतले तर तुम्हाला इथं मेडिकल लिव्ह नसणार आहे, तर पेड लिव्ह तर अजिबातच नाही, पेन्शन तर त्याचा विचार पण नका करून. रिटायरमेंट फॅसिलिटी काय, कारण तुम्ही जवानीतच 3 वर्षामध्ये रिटायरमेंट झालं, म्हातारपणाचा कुठे विचार करता, म्हणून ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला काहीही मिळणार नाही. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे मित्रांनो जॉब सिक्युरिटी. तुमचं कुठलंही फील्ड असू द्या, प्रायव्हेट असू द्या, गव्हर्नमेंट असू द्या, जॉब सिक्युरिटी असणं खूप महत्वाचं मित्रांनो. कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय होतं, काही रूल चेंज झाला किंवा जसं ते कंत्राटदारांनी काही चेंजेस करायचे ठरवले किंवा काही नवीन चेंज ऍड झाला रूल वगैरे, तर तिथं तुमचं 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षाची भरती होऊ शकते. 2 वर्षानंतर तुम्हाला टर्मिनेट केलं जाऊ शकतं. इथं जॉब सिक्युरिटी बिलकुल नाही मित्रांनो. 3 वर्ष काय ते दिवस भरवायचे, पेमेंट घ्यायचं आणि आपलं टर्मिनेट होऊन जायचं. हाच कॉन्ट्रॅक्ट भरती सगळ्यात मोठा फंडा आणि ते दुर्भाग्य पण आपल्या विद्यार्थ्यांचं आणि शासनाचं दोघांचं पण, कारण विद्यार्थी काही करू शकत नाही, शासनाला काही करायचं नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. आता 5वा पॉइंट आहे प्रमोशन आणि भविष्याची वाढ. भविष्यामध्ये नेमकं काय, तुम्ही कुठे प्रमोट होणार. परमनंट असल्याच्या नंतर समजा आता तुम्ही चालक, वाहक, कंडक्टर किंवा ऑफिस वर्कशॉप मध्ये लागला तर तुमचं जसं डे बाय डे सर्व्हिस तुम्ही शासनाला सर्व करता एसटी महामंडळाला, तसं तुम्हाला एक प्रमोट केलं जाईल. एक लगेच नाही, 1-2 वर्षानंतर तुमची सर्व्हिस जेव्हा 5, 7 किंवा 10 वर्ष 15 वर्ष प्लस होईल, त्यावेळेस शासनाचा नियमच असतो की बाबा काही ना काही कर्मचाऱ्यांना प्रमोट करायचं असतं, म्हणजे बढती द्यायची असते थोडक्यामध्ये. आता तुम्ही एसटी चालक असाल तर चालकावरून तुम्हाला प्रमोशन मिळू शकते, कंडक्टर असाल तिथून प्रमोशन मिळू शकते, क्लर्क असाल तिथून प्रमोशन होऊ शकते, तुम्ही डेपो मॅनेजर होऊ शकतात. ठीक आहे. एका जिल्ह्याचं तुम्ही सगळं तुमच्या अंडर येऊ शकतं, एवढ्यापर्यंत तुमची भरती होऊ शकते. कॉन्ट्रॅक्ट मध्ये बिलकुल तसं नाही. कॉन्ट्रॅक्ट मध्ये डायरेक्ट हँग आहे, काहीच विषय नाही. कॉन्ट्रॅक्टला तुम्ही त्याचं भरती म्हणजे प्रमोशन आणि भविष्याचं काय आहे प्लॅनिंग ते बिलकुल करायचं नाही मित्रांनो, आज सांगतोय. त्याच्यामुळे नीट तुम्ही इथे अभ्यास करून ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आता 6 नंबरचा पॉइंट आहे कंत्राटी भरती चांगलं की परमनंट भरती चांगला. आता एवढं रामायण महाभारत आपण जे डिस्कस केले त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं आता परमनंट कॉन्ट्रॅक्ट चांगलंय की परमनंट भरती चांगली. पण इथं माझ्या मते दोन्ही ऑप्शन चांगले. तर कसे, जर परमनंट तुमचं दुसरं गोल नसेल, आता ही भरती निघालेली मेगा भरती 17,400 म्हणजे 17,000 प्लस जागेसाठी, तर तुम्ही एकदा परमनंट लागले तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या एक्झाम द्यायची गरज नाहीये. जर तुमचं गोल परमनंट होणं असणं, फक्त शासकीय नोकरी मिळवणं असेल तर बरं, परमनंट झाले तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या एक्झाम द्यायची गरज नाही, तुमचं करिअर सेट असणार आहे, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी मिळणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. ह्या गोष्टी परमनंटच्या असणार आहेत. पण आता कॉन्ट्रॅक्ट कुणासाठी बेस्ट आहे मित्रांनो, ज्याची परिस्थिती खरंच हालाकीची आहे, ज्याच्या घरामध्ये खरंच खूप आर्थिक परिस्थिती म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, बाकीचे इश्यू येतं, तर त्याला हा जॉब करणंच करणं, कसल्या कंडिशन मध्ये, एनी हाऊ. ठीक आहे. आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट, त्या प्रकारे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर पाहिजेच, बरोबर की नाही. म्हणजे इफ एनिथिंग आय वॉन्ट इट देन आय वॉन्ट इट, काहीतरी एक डायलॉग फेमस होता मागे, त्याप्रमाणे तुम्हाला वॉन्ट इट पाहिजे तर तुम्ही करू शकता. परंतु तुमचं काही दुसरं फ्युचर गोल असेल तर 2-3 वर्ष तुम्हाला एक आर्थिक सहाय्यासाठी जर ही कॉन्ट्रॅक्ट वरती तुम्ही जॉईन केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण त्याला अनुसरून तुमचा अभ्यास चालू असला पाहिजे दुसरा पण, जेणेकरून तुम्हाला तुमचं हे आर्थिक तुम्हाला जे पॉवर मिळणार आहे ती तुमचं सॉल्व्ह होईल एक. आणि दुसरं तुम्हाला जे तुमचं समजा युपीएससी लेवलचे तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची, तर तुम्हाला इथे वेळ नाही मिळणार, पण तुम्हाला तो काढावा लागेल, त्या पद्धतीची मेहनत करावी लागेल. सध्याच्या बेसवर तुम्हाला पैशाचा जो प्रॉब्लेम आहे या भरतीतून सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो मित्रांनो. 3 वर्ष तुम्हाला आरामशीर ही भरती सर्व करू शकते. म्हणून लक्षात ठेवा, दोन्ही चांगले. आता डिपेंड करतं तुमची कंडिशन कशी आहे आणि डिपेंड करतं तुमचं गोल काय आहे, त्याच्यावर तुम्ही कन्सिडर करायचंय कॉन्ट्रॅक्ट मध्येच की परमनंट मध्ये जॉईन व्हायचंय आणि काय बेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर 100% मला विचारा, मी त्याचं उत्तर नक्की देईल मित्रांनो. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना परमनंट आणि कॉन्ट्रॅक्टचं कन्फ्युजन जे आहे, करावे की नाही करू, तळ्यात मळ्यात असं बिलकुल नको व्हायला. शेअर करायचंय, लाईक करायचंय, काही डाऊट असतील तर कमेंट करायचंय आणि अशाच
नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो. तर भेटूया, थांबतोय ते. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम.